थोडे मुद्दे लागतील ना. जानकर साहेबांना आणि पंकजाताईंना मुद्दे लागतील. हे टॉनिक देतो फक्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या मंगलमय प्रसंगी जमलेले सगळं भक्त मित्र परिवार, ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना 2005 साली झाली. 2005 ते 2018 पर्यंतच्या ह्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे विद्यालय चालवलं गेलं, वजर बुद्रुक आणि वजर खुर्द त्या सगळ्या लोकांना माहित आहे की मॅडम ह्या जानकर साहेब आम्ही ह्या जागेवर जे बसलो, ह्या जागेवर जनावर सापडत नव्हतं, जंगलच होतं पूर्ण. म्हणून पशुपालन मंत्री आणले. आणि ते माझे एकदम जवळचे मित्र असल्यामुळे ते. आणि या पवित्र जागेमध्ये पटकन सांगतो, ताईंना पुढचा कार्यक्रम आहे, 2च मिनिटात बोलतो. एवढ्या जागेमध्ये देवीची एक कृपा झाली. पलीकडचं वजर अलीकडचं वजर ह्या देवी मातेची कृपा व्हावी, माझं आगमन व्हावं. आमच्या भागातलं शेतकऱ्याच्या वैभवासाठी आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी जीवन घालवलं, ते स्वर्गीय श्री सहकार महर्षी भाऊसाहेबजी संतोजी थोरात यांनी ह्या विद्यालयाच्या पहिल्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे दादांना बोलवलं गेलं. त्यांनी तोपर्यंत एक इमारत होती. त्यांनी सांगितलं की ही शाळा भरभराटीला होईल. या संस्थेला पहिली देणगी त्यावेळेस दादांनी त्यांच्या पैशातून 25,000 रुपये दिले. म्हणजे या संस्थेचं मूळ बीज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या 25,000च्या बी पासून सुरू झालं. ते आता पंकजाताई किती देतील हे शेंड्यावर. आणि पंकजाताईंचं आमचं असं आहे, पंकजाताईंचं हे मुंडे घर जे आहे, या घरांचे आणि आपले, जसे थोरात साहेबांच्या घरांचे आणि आपले, तसे ताईंच्या घरांचे आणि आपले. मी साहेबांबाबत नेहमी सांगायचा, जे एक व्यक्ती एकाला देत असते ती दुसऱ्या कोणाला देत नसते. भाषणाचं कौशल्य ह्या जगात, भाषणाचं व्यासपीठ गाजवताना कडाक्याचं भाषण करणाऱ्या स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर व्यक्तिमत्व झालं नाही. सगळ्यांना हसत खेळवणारं स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनंतर व्यासपीठ गाजलं नाही. आणि सगळ्यांच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री आमचे मित्र आबा पाटील यांचं संयमी भाषण त्याच्यानंतर कुणाचं झालं नाही. आणि सगळ्या लोकांच्या हृदयाचं छेद घेणारं भाषण स्वर्गीय आमचे जवळचेच नाही गोपीनाथरावजी मुंडे नंतर परत जमलं नाही. मी प्रत्येक वेळेस मुंडे साहेबांचे आमचे अति घरगुती संबंध आजही पंडितांना असायचे. पंडितांनांचं 1 वर्षापूर्वी जरी निधन झालं तर पंडितांना शेवटपर्यंत माझ्या कीर्तनाला एक गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी मी परळी फेस्टिवलला असतो, गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी मी बारामती फेस्टिवलला असतो. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता. बाराला मी तिकडे असतो. गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी यांच्याकडे 20 वर्षापासून असतो. 20 वर्ष हे संबंध आहेत. एक थोरात साहेबांनी सांगितलेलं तसं वाक्य आहे महाराज, राजकारण संप्रदाय हा रक्तात असावा लागतो. विद्वत्ता, संप्रदाय, राजकारण या गोष्टी रक्तात असं वाटतात. आपल्याकडे पहा, दादा गेले थोरात साहेबांच्या नंतर कोणता माणूस समोरचा कोणत्या गावचा आहे हे एकमेव ओळखायची युट्यूब जर ह्या जगात पहिली कुणाची होऊन गेली असेल तर स्वर्गीय श्री बाळासाहेब विखे पाटील. व्यक्ती समोर पाहिली की सांगायचं तू वजरचा आहे, पुन्हा चान्स नाही, त्याला नाही म्हणायचं सोय नाही. व्यक्ती पाहिली की एकदा पाहिली ती पाहिली. ही जी चेतना शक्ती आहे ना महाराज, ही विशिष्ट व्यक्तींना मिळत असते, ती परत मिळत नसते. आणि तीच ताकद सध्या त्यांच्या नातवाकडे आली, सुजय दादाकडे. ते जजमेंट ते बरोबर आलं त्यांचं. अगदी तंतोतंत जसंच्या तसं मी घेतील सगळे, म्हणजे आज्याचे सगळे गुणधर्म नातात आहेत. तसं आपण पहा, आता सगळ्यांच्या वतीनं हे सगळे कुटुंबाला हे शाळेची भरभराटी करत असताना जानकर साहेब ही शाळा अशी चालवली गेली. तुमच्याकडे एखाद्या दशक्रियेचं प्रवचन केलं तर तुम्ही मला पैसे द्यायचे नाही, त्याचे तुम्ही मला 5 बेंच द्यायचे. तुमच्याकडे श्राद्धाचे कीर्तन केलं तर तुम्ही मला स्पीकर शेट द्यायचा.
आहे.